संगीत साथ दिलेले संदीप वाडेकर, तबला साथ दिलेले घनश्याम कोबा. संस्थेच्या ऑनररी सेक्रेटरी म्हणून तिथे काम केलं. 50-60 वर्षांच्या फॅमिलीचा सुरुवात पहिल्यांदा यांनी विशेष सेवा पुरस्कार करत असताना सुद्धा आमची भूमिका अशी असते की आपल्याच परिसरामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काम करण्याचे अनेक कार्यकर्ते असतात की ज्यांना कुठल्याही पद्धतीनं पुरस्कार मिळाला पाहिजे किंवा स्वतःच हे करून घ्यायचं पाहिजे असं नसतं. म्हणून अशा विशेष सेवा पुरस्कारामध्ये आम्ही आजपर्यंत नंदनी नसे, डॉक्टर आर पी कुलकर्णी, डॉक्टर माधुरी पाटील, दलपाल हेवाडे, विसीकर गुरुजी, इम्तिहाज मुरलेकर, वसंतराव माळी, एस एम मनकर्णी, सुकुमार उपाध्याय, बाळ बलसुरे अशा अनेक दिग्गजांना आपण सन्मानित केले. आणि यंदाच्या वर्षीचा आम्ही खास आमचा पुरस्कार जो आहे तो हाजी मुनीरभाई अत्तारांना आपण देतो. शेवटी करण्याची भूमिका अशी असते की आज मुस्लिम समाजामध्ये आज आपले हाजी मुनीरभाई जवळ गेली 15-17 वर्ष काम करतात. हा यात्री रोड जात असताना असणाऱ्या अनेक अडचणी आहेत. मुस्लिम समाजात तसा बघायला गेला तर अशिक्षित असतो. काही लोकांना जात असताना धार्मिक भावनेत जातात पण त्यांना माहीत नसते की तिथं हात गेल्यावर कशा पद्धतीने आपल्या अडचणी येत आहेत. आणि या सगळ्या लोकांना एकत्रित करायचं आहे. सांगली जिल्ह्यातलं जे फॉर्म भरून द्यायचे आहेत त्यांचं असणारं ट्रेनिंग घ्यायचं आहे, त्यांना पोहोचवायचं आहे. हे सगळे करायची कामं झाली मुनीरभाई करतायत. आणि म्हणून ज्यावेळी मी गेल्याच 3-4 महिन्यापूर्वी या ठिकाणच्या सगळ्या हात यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर गेलो होतो त्यावेळी मी त्यांचं कार्य करतो. मी अनेक लोकांना विचारलं ते सगळ्यांनी सांगितलं की मुनीरभाईनं आम्हाला तयार केले, त्यांनी आम्हाला मदत केली आहे. आम्ही मुस्लिम समाजामध्ये आज अशा पद्धतीचे मुनीरभाई आज ते काम करतायत. त्यांना कौतुकाने सन्मानित करावं या उद्देशाने आपण देतो आहोत. पुढच्या काही काळामध्ये सुद्धा मुस्लिम समाजात आपल्या भागात असताना अल्पसंख्याक कोणतरी काम करत असतात तर या समाजाचं आणि आमच्या इतर लोकांचं नातं अत्यंत चांगलं आहे. एक सामाजिक सद्भाव भावना म्हणा आपण म्हणू किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून जेवढे काही काम आपण चांगलं करतो आहोत. परवाच या ठिकाणची शिवजयंती साजरा झाली. आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवजयंती तुम्ही बघता पण आमच्या असलं बाबा व डोंबी त्यांच्या सगळ्या सहकार्यानं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणारे जे मुस्लिम सरदार होते त्या मुस्लिम सरदारांची मिरवणूक या ठिकाणी सांगलीमध्ये काढली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या इथल्या मुस्लिम समाजानं शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली. तर अशा पद्धतीचं असणारे हे आमच्या सांगलीचे जे ठिकाण आहेत त्याच्यासाठी सन्मानित करण्याचं आम्ही ठरवले.